वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। दृष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सकारात्मक विचाराचा मार्ग दाखवणारा सण म्हणजे होळी। मग जी होळी आहे, ही होळी आपण कशी साजरी करावी, होळी कशी पेटवावी, नैवेद्य काय, कोणता मंत्र म्हणावा, याची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेऊ। मंडळी, येत्या 2 मार्च 2026 ला आली आहे होळिका। होलिका जी मुहूर्त आहे ते मुहूर्त कोणतं ते बघून घेऊ। जे मुहूर्त आहे ते संध्याकाळी 5:30 पासून ते रात्री 9:11 पर्यंत असणार आहे। मग तुम्हाला या कालावधी होलिका दहन करायचं आहे। मग सर्वप्रथम काय करावं, त्यानंतर आपल्याला तिथली जी जागा आहे ती स्वच्छ झाडून घ्यायची आहे। त्यानंतर तिथे आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे तुमच्याकडे। त्यानंतर आपल्याला तिथे रांगोळी काढायची आहे। मधोमध आपल्याला एक खड्डा जो आहे थोडासा तो तयार करायचा आहे। त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये त्यानंतर मधोमध आपल्याला एरंड किंवा माड किंवा पोकळी किंवा ऊस उभा करायचा आहे। त्यानंतर त्याच्या भोवती आपल्याला 7, 11, 21 ज्या गौऱ्या आहेत त्या लावायच्या आहे आणि त्यानंतर सुके जी लाकडं आहेत ती लावायची आहे। त्यानंतर आपल्याला पूजेचं साहित्य लागणार आहे। पूजेचं साहित्य काय लागणार आहे, धूप, दीप, फुले, चंदन, अक्षता, गूळ, कापूर, नारळ, हळकुंड, विड्याची पाने, लवंग, वेलची, अबीर, गुलाल, कुंकू इत्यादी आपल्याला पूजेचं साहित्य लागणार आहे। त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे, संकल्प करायचा आहे आणि पूजा करायची आहे। प्रथम आपल्याला आपण जो साखरेचा हार असतो, गाठीचा हार, ते आपल्याला साखरेचा हार त्या होलिकाला घालायचा आहे। त्यानंतर एक फुलाचा हार घालायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे, अक्षता टाकायची आहे, फूल अर्पण करायचं आहे। त्यानंतर काही प्रमाणात कापूर टाकायचा आहे, शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्या होलिकाय नमः किंवा ओम होलिकाय नमः असं म्हणत आपल्याला जी होळी आहे ती पेटवायची आहे। त्यानंतर परत आपल्याला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे। जो आपण नैवेद्य केला असेल पूर्णावरणाचा किंवा घरात जोही नैवेद्य असेल तो नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। त्यानंतर 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे पाणी टाकून आणि त्यानंतर आपल्याला आपला जो हात आहे तो उलटा करून आपल्याला बोंब मारायची आहे। त्यानंतर आपण जो नारळ आणला असेल तो नारळ घ्यायचा आहे आणि होळी जास्त पेटल्यानंतर तो नारळ त्यात टाकायचा आहे। आपल्या घरातील नकारात्मकता, आपल्यातील अहंकार, द्वेष, मत्सर, राग निघून जातो। अशा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने जी होलिका पूजन आहे ते आपल्याला करायचं आहे। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।